कृपेच्या देवा हो प्रसाद द्यावा दीप हृदयी उजळुतला महिमा वर्णू रूपातला हो दीप हृदयी उजळुतला महिमा वर्णू रूपातला आला रे आला रे आला आम्हा सर्वांचा गणपती आला मऊ एकदम. तुम्ही कशावरही सही करायची नाही. बाकी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आत्ता मॅनेजर येतील, त्यांच्याशी नीट बोला. आणि तुम्ही? मी इथंच आहे. तो नीट बोलण्याबद्दल बोलतोय. बसा. मी कमीन सर. कमीन कमीन कमीन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर ही मागच्या वर्षीची बॅलन्स फार मोठा आहे. फार ठीक आहे. ठीक आहे. बघा ना सर. हा बघतो ना. सोडतो की काय? बॅलन्स शीट. शीट
हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 220 लाखाचं इन्कम आहे. 100 लाखाचं आपलं एक्सपेंडिचर. चांगलं आहे. चांगलं नाहीये. चांगलं नाहीये. नाही चांगलं नाहीये. या अप्रिशिएशन फिगर्स अशाच फिगर्स छान चांगला आहे. सुंदर आहे फिगर्स. आणि हे मंथली एक्सपेंडिचर. मंथ ऑफ एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला लॉस आलाय. लॉस होतो उपयोगी नाहीये. नुसतं प्रॉफिट पाहिजे सतत 24 तास. हो, म्हणूनच पुढच्या वर्षीचं प्रोडक्शन टार्गेट वाढवलंय. काय वाढवलं म्हणाले? टार्गेट वाढवलं. पण ते वाढवताना टार्गेट पण होता का म्हणे. ते टार्गेट तेवढं लक्षात ठेवा. बाकीचं सगळं फडगेट. सर, रिपोर्ट शेड्यूल बघायचंय. नाही आम्हाला कुठे वेळ आहे. नाही, ते नंतर बघता येईल. नंतर सोडून नंतर तुम्ही जाऊ शकता. सर, प्रोडक्शन मॅनेजर भेटू इच्छितात. पाठवून द्या त्यांना आत, असं म्हणायचं. येस सर. जास्त बोलू नका म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. ते सगळं ठीक आहे, पण मगापासून लाता मारताय. ते बूट काढून ठेवा ना. लागतायत मला ते. मला अजिबात आवडत नाही. सॉरी म्हणा. सॉरी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय काम काय बोला. रॉ मटेरियल संबंधी काही प्रॉब्लेम्स आहेत माझे. प्रॉब्लेम शिवाय प्रगती होतच नाही. हे बघा, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते कागदावर लिहून द्या. नंतर मालक निर्णय देतील. त्यांना आता अजिबात वेळ नाही. वेळ नाही. जेवणाची वेळ झाली का रे? जेवणाची. तुम्ही जा, मालक कारखान्याला भेटा. हे बघा, तुम्ही ऐका तरी माझं. अहो, इथं अजून बरीच कामं शिल्लक आहेत. कुठे निघाला? आवश्यक तुम्ही गाडी चालवायची नाहीये. तुम्ही गाडीत बसायचं नाही दिवाणजी. रिक्षाने जा. अहो, निर्बशीत असं काय करताय? अरे कशाला दिलीस चावी? चंद्रकांत सर काय? अहो, आश्चर्याची गोष्ट. अहो, मी अभय आणि निर्भय या दोघांना कापड दुकानातून बाहेर येताना पाहिलं. कापड दुकानातून? काय तुला भाग झाला असेल. ते स्वतःहून कुठल्या दुकानात गेले नाहीत आणि जाणारही नाहीत. हा बोलतो ते खरं आहे. अभय निर्भयला मी आता गाडीत बघितलं. फक्त दोघंच होते. बघा, फर्स्ट क्लास. जोशी बुवांनी सांगितल्याप्रमाणे सगळं बरोबर आपल्या फायद्याचं घडतंय. बाळू, आता काय करायचं? साहेब, उडवून टाकू दोघांना. अहो चंद्रकांत साहेब, गणपतीच्या वेळी काय झालं ते लक्षात आहे ना? तुम्हाला हवेलीच मिळवायची आहे ना. मग त्या दोघांना एखादी युक्ती काढून पळून न्यायचं. अहो, त्यांच्या सुटकेसाठी ती म्हातारी हवेलीच काय, पण आहे त्यातली अर्धी इस्टेटही द्यायला तयार होईल. दिवाणजी, सगळी परिस्थिती माहिती असताना तुम्ही त्या दोघांना एकटं सोडलंच कसं? अहो, पण त्यांनी मला गाडीत बसून दिलंच नाही. ड्रायव्हरला देखील बाहेर काढला. माझा अगदीच नाईलाज झाला. चंद्रकांत कुठल्याही थराला जाऊ शकतो हे तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही नाईलाजाच्या गोष्टी करता. जा, त्याला ताबडतोब शोधून काढा. किती वेळ? दिवाणजी, गाडीमध्ये दारूच्या बाटल्यात. तेवढ्या गुपचूप बेडरूम मध्ये नेऊन ठेवा. नाही ना, कळता कामा नाही. माझं बरोबर घेऊन निघाले नाही. अरे अरे, तुम्ही होता तरी कुठं? अरे हो 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 हो. मग हे बघ, तुझ्यासाठी भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचे ग्रंथ आणले. दिवाणजी, पोरं सुधारली हो. गेल्या 2 वर्षात मी त्यांना 50 वेळा सांगितलं असेल की मला ग्रंथ आणून द्या म्हणून, पण आज न सांगता आणले. अमृता कुठे? आहे ना. अमृता. पप्पा. अरे हे बघ, तुझ्यासाठी काय आणले आहे ना सुंदर? हे बघ. आणि काय? चॉकलेट. पण हे सगळं कोणी आणलं? तुम्ही का काकांनी? त्याच्याशी तुला काय करायचे? वा, असं कसं? ज्यानं आणलं त्याला बक्षीस द्यायला नको का? असो. आम्ही दोघांनी मिळून आणलं. मग मी दोघांनाही बक्षीस देते. असो. खालती वा का? तुम्ही जरा दोघांनी बसा, मी रुक्मिणीला शिरा करायला सांगते. माई साहेब, मला शिरा आवडतो. या 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 कॅप्टन साहेब, बसा ना, मी आलेच. हॅलो. काय झालं? काय नाही, ते तुम्ही शिरा खायला आलात ना? येईल ना, आत्ता येईल. तोपर्यंत तुम्ही शिरा कोसामध्ये. बसतो. काय अभय, कसा आहेस? मजा येते एकदम. एवढ्यातच भाव खायला लागलास म्हणजे? नाही, गेल्या महिन्यात 3दा नंदिनीने फोन केला, एकदाही तू फोनवर आला नाहीस. करेक्ट, तसं झालं तर खरं. काय झालं होतं की जेव्हा प्रथम फोन आला तेव्हा मी तिथे नव्हतो, आणि दुसऱ्यांदा जेव्हा फोन आला तिथे फोनच नव्हता. आणि तिसऱ्यांदा मी आंघोळ करत होतो. ऑफिसात आंघोळ करत होता? नाही, म्हणजे ऑफिसमध्ये जेव्हा फोन आला तेव्हा घरात आंघोळ करत होता.
ते काही असो आहे बघ, नंदिनी तुझ्यावर जाम वैतागली. आंघोळ करतो म्हणून घरात भेटला नाही म्हणून. नंदिनी म्हणजे आपला मिसेस. मिसेस? अरे व्हॉट नॉनसेन्स. नंदिनी म्हणजे माझी मुलगी, जिची निवड अभयसाठी केली. अच्छा 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 अच्छा. अरे हा 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 हा, लास्ट टाइम मी नंदिनी बरोबर इथे आलो तेव्हा तू इथे नव्हता. म्हणूनच मला कळलं नाही. आता तुम्ही सांगितलं तेव्हा कळलं. कशी आहे नंदिनी? बरी आहे तब्येत तिची? हो, हो. हा, नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड. माई लवकर ये. बरं झालं तुम्ही आलात ते. अहो किती दिवसांनी आलात. बस बस. बसते, बसते. शिरा घ्या. हा हा. अरे तुम्ही घ्या ना. नाही नको, आम्ही नंतर घेऊ. नंतर घेऊ. हो. काय हो एकटेच आलात? हा, काय म्हणाला? नाही, ती म्हणाली एकटेच आलात, मिसेस नाही आली बरोबर. मिसेस? व्हॉट नॉनसेन्स. 10 वर्ष झालीत माझी मिसेस वारलेला. हे काय माई साहेबांना माहित नाही? माहिती आहे ना त्यांना, मला वाटलं की तिला माहित नाही म्हणून. काय कॅप्टन साहेब, माईंची स्मृती मधून मधून जाते. वय झालं की असं होतं ना. तुम्हाला कल्पना असेलच. मी विचारलं नंदिनीला नाही आणली बरोबर. अहो मी तिला म्हटलं ये, ती म्हणाली नाही येत. हा. आम्ही रिटायर झाल्यापासून आमचा हुकूम कोण पाळतच नाही. अरे काही विशेष काम घेऊन आलात? विशेष काय नाही हो, आमचा एक मित्र दिल्लीहून येतो. हा. तेव्हा मी म्हटलं अभयला बंगल्यावर न्यावा जरा. चालेल ना? जरूर न्या. हो जरूर. काय नाही, त्याचं काय की माझ्या कोणाच्या ओळखी नाहीये तो. अरे माझ्याशी आणि नंदिनीची ओळख आहे ना तुझी, मग बस. नाही, ठीक आहे तुमची आहे हो, पण तुमचे ते दिल्लीचे मित्र त्यांच्याशी कुठे आहे? हा, त्याच्याशीच ओळख करून द्यायला तुला नेतोय मी. अरे घाबरतोस काय एवढा? तुझे उद्याचे सासरे, हा. तुझ्या मुलांचे परवाचे आजोबा, कॅप्टन. अरे दादा